नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजने करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला। या व्हिडिओमध्ये आज आपण सविस्तर बघणार आहे महाराष्ट्र पोलीस भरतीची जी जाहिरात आहे, ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर या जाहिरातीविषयी संपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे। या व्हिडिओमध्ये नेमकं आपल्याला काय बघायचं आहे ते सुद्धा आपण बघूया। तर सुरुवातीला जेही विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत असतील त्या विद्यार्थ्यांसाठी फार मोठी खुशखबर आहे, कारण की महाराष्ट्र पोलीसमध्ये जवळपास 17,400 समथिंग जागांसाठी मेगा भरती होणार आहे। तर त्याची जी जाहिरात आहे ही जाहिरात आलेली आहे, तर त्याविषयी हा संपूर्ण व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये नेमकं आपल्याला काय बघायला मिळणार आहे, तर जाहिरात आलेली आहे का, ती जाहिरात आलेली असेल तर कोण्या तारखेला आपल्याला अर्ज भरावे लागतील, म्हणजे अर्ज भरण्याची सुरुवात आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख आपण याच्यामध्ये बघणार आहे। सोबतच अर्ज भरत असताना महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत, कोणत्या गोष्टींवर जास्त लक्ष द्यावे लागणार आहे, तुमची लेखी परीक्षा सुरुवातीला होणार की तुमचं मैदानी चाचणी सुरुवातीला होणार, ते म्हणजे ज्याही अतिशय महत्त्वाच्या गोष्टी की जे पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी असतील त्यांना माहीत असणं गरजेचं आहे, त्या संपूर्ण गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील। चला तर सुरुवातीला आपण जो JR आहे किंवा जे प्रसिद्ध पत्रक आहे ते प्रसिद्धी पत्रक बघूया। बघा, हे महाराष्ट्र शासनाचं प्रसिद्धी पत्रक आहे। प्रसिद्धी पत्रकाचा विषय जर बघितला आपण तर तुम्ही बघू शकता, सन 2022-23 या वर्षातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्याबाबत। तर याच्यामध्ये आपण सविस्तर हे JR वाचू, नंतर महत्त्वाचे ठळक मुद्दे आपण इथं कव्हर करू। तर बघा, JR काय म्हणतो की उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की सन 2022-23 मध्ये पोलीस शिपाई संवर्गात रिक्त पदांची माहिती या कार्यालयात सादर करण्यात आलेली आहे। सन 2022-23 ची रिक्त असलेली पदे भरण्याकरिता जाहिरात देण्याबाबत विहित नमुना सोबत जोडला आहे। त्यानुसार खालील घटक प्रमुखांनी जाहिरात तयार करून सदरची जाहिरात दिनांक 1 मार्च 2024 ह्या दिवशीच्या वर्तमानपत्रात देण्यात यावी। तसेच या कार्यालयास ई-ऑफिसद्वारे व महा-IT विभागाच्या raunak.saraf@maha-it.org या ईमेलवर कळवण्यात यावे। तसेच सोबत त्यांनी सांगितलेलं आहे की तसेच कारागृह निरीक्षक, उपमहानिरीक्षक यांना दिलेल्या रिक्त पदांचा तपशील पोलीस आयुक्त मुंबई किंवा पुणे शहर किंवा औरंगाबाद शहर तथा नागपूर शहर यांनी त्यांच्या जाहिरातीमध्ये नमूद करावा। त्यानुसार कप्पीकृत आरक्षणाचा तपशील सोबत जोडलेला आहे। आणि साइन जी केलेली आहे म्हणजे राजकुमार भटकर, अप्पर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई। तर बघा, हे सविस्तर जर शॉर्टकटमध्ये सांगायचं झालं, हा JR नेमका कशाचा आहे, तर जे रिक्त पद आहे हे रिक्त पद त्यांना मिळालेली आहेत। तर 1 मार्च 2024 ला वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी, त्याविषयीचं हे प्रसिद्धी पत्रक आहे। म्हणजे तुमचा मुद्दा क्लिअर झाला असेल, तुमची जाहिरात कधी येणार आहे, तर 1 मार्च 2024 ला तुमची जाहिरात वर्तमानपत्रात तुम्हाला बघायला मिळणार आहे। म्हणजे 1 मार्च पासून तुम्हाला कळणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागांसाठी महाराष्ट्राची पोलीस भरती निघालेली आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला कॅटेगरी वाईज काय मिळणार आहे, सर्वचे सर्व पदं मिळणार आहेत, म्हणजे कोणत्या कॅटेगरीला किती पदं आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पदं आहेत, सविस्तर तुम्हाला आरक्षणाचा तो कप्पीकृत आराखडा सुद्धा यांनी दिलेला आहे। त्यानुसार तुम्हाला ती जाहिरात येत्या 1 तारखेला म्हणजेच उद्या काय मिळणार आहे तुम्हाला वर्तमानपत्रामध्ये आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सुद्धा बघायला मिळणार आहे। सोबत महाराष्ट्र पोलीसची तयारी करत असताना काही मुद्दे जे असतात, हे मुद्दे अतिशय महत्त्वाचे असतात। तर ते मुद्दे आपण बघूया। तर बघा, याच्यावरून आपल्याला समजलं असेल की आपली जाहिरात येणार आहे 1 तारखेला। मग फॉर्म भरणे कधीपासून सुरू होणार आहे, तर बघा, महाराष्ट्र पोलीस शिपाई नियम 2011 त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या दिनांक 26/6/2022 च्या सेवा प्रवेश नियमात केलेले सुधारित तरतुदीनुसार पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षक संबंधित पोलीस घटक कार्यालयात नाव नमूद करावे। याचे आतापर्यंत वरील शिपाई यांची रिक्त असलेली पदे भरण्याकरिता आवेदनपत्र संगणकीय प्रणालीद्वारे दिनांक, हे महत्त्वाची गोष्ट आहे, दिनांक 5 मार्च 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत स्वीकारण्यात येतील। म्हणजे आपली फॉर्म भरण्याची तारीख कोणती आहे, तर 5 मार्च ही तारीख आहे आपली फॉर्म भरण्याची सुरुवातीची, आणि शेवटची तारीख जी आहे 31 मार्च आहे 2024। काय, मार्च महिन्याच्या 5 तारखेला आपले ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे महाराष्ट्र पोलीस भरतीची, आणि शेवटची तारीख असणार आहे 31 मार्च
2024. तर हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे इथं, की आपली जी ॲड आहे हे ॲड येणार आहे 1 तारखेला. म्हणजे किती 1 मार्चला येणार आहे, म्हणजे उद्या येणार आहे आणि तुमचे फॉर्म भरण्याची सुरुवात 5 मार्चपासून होणार आहे आणि शेवटची तारीख 31 मार्च असणार आहे. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. त्यानंतर सोबत तुम्हाला माहीत असायला पाहिजे, की तुम्ही फॉर्म कुठून भरू शकता. तर बघा, याबाबतची सविस्तर माहिती ही आपल्याला पोलीस रिक्रुटमेंट 2024 maha.it.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहितीकरिता प्रसिद्ध करण्यात येणार आहे, की जाहिरात तुम्हाला 1 तारखेला मिळणार आहे, परंतु फॉर्म भरण्यासाठीची जी प्रोसिजर आहे ती सुरू होणार आहे 5 तारखेला आणि हे तुम्हाला या 2 संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. म्हणजे तुम्ही फॉर्म अर्ज सादर करण्याची सुविधा कुठे भेटणार आहे तुम्हाला? maha-recruitment2024.maha.it.org या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट डोक्यामध्ये तुमच्या असायला हवी, की कोणती गोष्ट असायला हवी, तर उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकातच अर्ज करू शकतो. त्यानंतर अर्जामध्ये चुकीची माहिती दिल्यास उमेदवार कोणत्याही टप्प्यावर म्हणजे त्याची उमेदवारी रद्द होईल. त्यानंतर अजून महत्त्वाचा एक मुद्दा, तो म्हणजे याच्यामध्ये काय होणार आहे, तर सुरुवातीला तुमचं ग्राउंड होणार आहे, म्हणजेच काय मैदानी चाचणी होणार आहे आणि मैदानी चाचणी किती? जवळपास 50 गुणांसाठी काय होणार आहे, तुमची मैदानी चाचणी किंवा शारीरिक चाचणी होणार आहे. शारीरिक चाचणी झाल्यानंतर एकास 10 प्रमाणामध्ये आणि याच्यामध्ये पण एक क्वालिफिकेशन असते, ते म्हणजे 50% पेक्षा जास्त मार्क मिळवलेले विद्यार्थी सिलेक्ट होतात. म्हणजे 50 गुणांची शारीरिक चाचणी असेल तर 25 गुण ज्या विद्यार्थ्याला मिळालेले आहेत त्याच्यावरचे सर्वचे सर्व विद्यार्थी मे बी पेपरसाठी काय होऊ शकतात, क्वालिफाय होऊ शकतात. बट डिपेंड करते ते मग कट ऑफ कितीवर लागतो त्या मैदानी चाचणीचा. पण मिनिमम क्वालिफाईड मार्क जे आहेत हे 25 आहेतच 50 पैकी. तर बघा काय म्हणण्यात येत आहे, की सुरुवातीला तुमची 50 गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येईल, त्यानंतर लेखी परीक्षा होईल. त्यानंतर इथं नमूद करायचं आहे, की 50% गुण मिळवणारे उमेदवारापासून संबंधित प्रवर्गातील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या एकाच 10 प्रमाणात उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. म्हणजे काय, सुरुवातीला 50 गुणांची तुमची काय असणार आहे, मैदानी चाचणी होणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये जे क्वालिफाय झालेले असतील 50% अबोव मार्क असणारे विद्यार्थी, ते अकॉर्डिंग टू कट ऑफच लागत असते. तर याच्यामधले ते विद्यार्थी काय पात्र ठरतील, की 100 गुणांच्या लेखी परीक्षेसाठी. म्हणजे 2 नंबरचा मुद्दा कव्हर झाला तुमचा, की पहिले लेखी परीक्षा पहिले तुमची मैदानी चाचणी होणार आहे 50 गुणांसाठी आणि दुसरी काय 100 गुणांसाठी तुमची लेखी परीक्षा. म्हणजे असे एकूण 150 गुणांसाठी तुमची महाराष्ट्र पोलीस भरतीची काय असणार आहे, गुणांची विभागणी असणार आहे. तर बघा आता हे जे मैदानी चाचणी आहे, मैदानी चाचणीपैकी 50 पैकी 25 गुण मिळवणे अतिशय आवश्यक आहेत. म्हणजे 50% तुमची पासिंग आहे. त्यानंतर 100 गुणांपैकी 40% म्हणजे 40 गुण मिळवणे सुद्धा आवश्यक आहे. हे मिनिमम स्कोर आहेत. बट तुमचा कट ऑफ जो असतो, हा कट ऑफ मात्र त्या कॉम्पिटिशननुसार लागत असतो. तर ती गोष्ट वेगळीच असते. तर बघा आता पुढचा एक महत्त्वाचा पॉईंट इथे तुम्हाला डोक्यात घ्यावा लागेल, तो म्हणजे सर्व पोलीस घटकातील लेखी परीक्षा एकाच दिवशी काय आयोजित करण्यात येणार आहे. म्हणजे आपली पोलीस भरतीची परीक्षा जी आहे एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघायला मिळणार आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट, शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या निकालाच्या आधारे उमेदवारांमधून एक गुणवत्ता यादी तयार केली जाईल. म्हणजे काय, तुमची जी शारीरिक चाचणी झाली, त्यानंतर मैदानी चाचणी झाली, त्यानंतर दोघांचं कॉम्बिनेशन करून काय केलं जाईल, तुमची अंतिम गुणवत्ता यादी लागू करण्यात येईल. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्हाला नमूद करायची आहे. त्यानंतर महत्त्वाची दुसरी गोष्ट, महाराष्ट्र भरती प्रक्रियेदरम्यान शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये निश्चित केलेल्या दिनांकात उमेदवार गैरहजर राहिला त्या भरती प्रक्रियेतून पाठवणं. ते काय साधी गोष्ट आहे, की तुम्ही जर अब्सेंट असाल म्हणजे गैरहजर असाल तर तुम्ही वादच होणार आहे. दॅट्स नॉट प्रॉब्लेम. तर हे काय सर्वचं सर्व जर बघितलं समक्ष प्राधिकारी, तर बघा तुम्हाला अशा प्रकारची जाहिरात येणारा हा जो काय एक आराखडा दिलेला आहे त्यांनी, की कप्तीकृत आरक्षणानुसार सर्वसाधारण, त्यानंतर ही कॅटेगरी वगैरे दिलेली आहे. त्यानंतर अजून महत्त्वाची गोष्ट तुम्हाला बघू शकता, की वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या तुम्हाला अशाच प्रकारच्या काय ॲड येतील. तर महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या डोक्यामध्ये आल्या तुमच्या? पहिली गोष्ट, की तुमची 1 तारखेला काय 1 मार्चला काय होणार आहे, भरती प्रक्रिया सुरू होणार, म्हणजे जाहिरात येणार आहे. 5 मार्चला तुमची भरती प्रक्रियाची ऑनलाईन आवेदन करण्यास सुरुवात होणार आहे. 31 मार्चला काय असणार आहे, तुमची शेवटची तारीख असणार आहे पोलीस भरतीचा फॉर्म भरण्याची. एका जिल्ह्यामध्ये एकच फॉर्म भरू शकता तुम्ही.
म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच पदासाठी तुम्ही एकच फॉर्म भरू शकता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय डोक्यात घ्यायची आहे इथं, की सुरुवातीला तुमची मैदानी चाचणी होणार आहे. नंतर हे मैदानी चाचणी 50 गुणांची असणार आहे. नंतर तुमची काय असणार आहे, तर तुमचा जो पेपर असतो म्हणजे परीक्षा असते लेखी परीक्षा, ही लेखी परीक्षा असणार आहे. आता पोलीस भरतीची वेळोवेळ अपडेट मिळवण्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरायचं नाही आहे. तर बघा, तर नवनवीन लेक्चरसुद्धा तुम्हाला या काय यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळतील. म्हणून ते लेक्चरसुद्धा बघा. महाराष्ट्र पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून आपण हे सुरू करत आहात. आणि ज्या विद्यार्थ्यांना अंकगणित आणि बुद्धिमत्ताची तयारी फ्रीमध्ये करायची असेल त्या विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. त्यांना तशा प्रकारची सुविधा आपण इथं प्रोव्हाइड करू शकणार आहोत. तर धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.